गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये असलेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला हा प्रश्न, सद्गुरू म्हणजे काय? बघा, आपण भगवंताची भक्ती करतो, पण सद्गुरू कोणाला म्हणावं? बघा, हा सद्गुरू शब्द आहे ना, तो दोन भागांनी बनलेला आहे। बघा, पहिला भाग म्हणजे सद आणि दुसरा भाग म्हणजे गुरु। सद म्हणजे खरा शुद्ध सत्य, त्याला सद म्हणावं। आणि गुरु म्हणजे कोण बरं? गुरु म्हणजे मार्गदर्शक, एक शिक्षक म्हणा, म्हणजे त्याला सद्गुरू म्हणतात ना। जो खरा मार्ग दाखवतो, जो अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि आत्म्याला प्रकाशाकडे नेतो ना, त्यालाच सद्गुरू म्हणतात। म्हणजे बघा, सद्गुरूंची वैशिष्ट्य काय असतात बरं? आत्मज्ञान फक्त बाह्य गोष्टी शिकवत नाही, तर तुमच्या आतलं सत्य आहे ना, ते सद्गुरू तुमचं उघड करत असतो। म्हणजे भ्रम, मोह, लोभ यांचा पडदा दूर करतो। जीवनात शांती, प्रेम, भक्ती आणि करुणाच निर्माण होते ना। म्हणजे बाहेर देव शोधण्याऐवजी आपल्या अंतःकरणामध्ये देव आहे, हे सद्गुरूमुळे आपल्याला समजतं। आणि सद्गुरूची रूपे सांगायला आपण गेले ना, तर संतच आहेत ना। समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, अशी अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले। ही जी रूपं आहेत ना, ही सद्गुरूचीच रूपं आहेत ना। भगवंताने पाठवलेले ही माणसं आहेत। आणि हे संत आहेत ना, या संतांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवून जर आपण प्रत्येकानं भक्ती केली ना, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, खूप सुंदर आनंद निर्माण होईल। पण आपण हे करतो का बरं? कधीच करत नाही। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, काही माणसं असतात ना, की या जगामध्ये सद्गुरू नाही, या जगामध्ये भगवंतच नाही। म्हणजे अशी नास्तिक माणसं असतात ना, त्यांच्या जीवनामध्ये दुःख भरपूर येतं। बघा, त्यांचं वरवरचं जीवन आहे ना, आपल्याला स्वच्छंदी वाटेल, आपल्याला आनंददायी वाटेल, पण त्या आतल्या आतमध्ये दुःखांनी भरलेले असतात। पण आपण मात्र बघा, कधी कधी आपल्या मनात सुद्धा प्रश्न येतो की हा भक्ती मार्गात सुद्धा नाही, कशातच असं काही नाही, भगवंताचं नामस्मरण सुद्धा घेत नाही, हा नास्तिक आहे, तरी सुद्धा याच्या जीवनामध्ये दुःख का नाही बरं? पण त्याच्या जीवनामध्ये दुःख नक्कीच आहे। पण ते दुःख बघा, ते रावणासारखंच आहे ना, लंका सोन्याची आहे, पण आतल्या दुःख आहे ना, ते कोणाला सांगता येत नाही। अशीच मनुष्याची गोष्ट झालेली आहे ना, अशीच्या मनुष्याची अवस्था झालेली आहे। बघा, देव नक्की आहे कुठे ते आता आपण पाहूया। एका गावामध्ये एक मुलगा सतत विचार करत असे, देव नक्की आहे कुठे? कुणाला माहीत असेल तर मला दाखवा। त्याचा गुरु म्हणाला, चला उद्या बाजारामध्ये जाऊ, पाहू कोण देव आहे बरं। बाजारात त्यांनी पाहिलं, एक गरीब गाईवाले माणूस, ज्याला कोणी मदत करत नव्हतं। मुलगा म्हणाला, हे देव नाही। त्यानंतर ते दुसऱ्या दुकानामध्ये गेले, एक भिक्षू जे गरिबांना अन्न देत होता। मुलगा म्हणाला, ही माणसं फक्त मदत करतात, हा देव होऊ शकत नाही। गुरु हसून म्हणाले, पाहिले का तुला देव? जेव्हा तू मदत करतोस ना, प्रेम करतोस, दया करतोस, तिथे देव आहे। जेव्हा तू राग, ईर्ष्या, स्वार्थ, तिथे देव असतो का बरं? कधीच नाही। म्हणजे मुला, देव कुठे शोधायचा नसतो, तो तुमच्या अंतःकरणामध्ये असतो ना। म्हणजे या कथेतून आपण काय शिकलो बरं? हा देव आहे ना, हा बघायचा नसतो, अंतःकरणातून जाणवायचा असतो। पण हे कोणाला कळेल बरं? जो भक्ती मार्गामध्ये निरंतर आहे, नामस्मरणामध्ये आहे, त्यालाच हे सर्व कळेल ना।
म्हणजे देव बाहेर नाही, तो आत आणि प्रत्येक कृतीमध्ये आहे. जेथे प्रेम, दया, भक्ती, शांती आहे तिथेच देव असतो. देव आहे हे फक्त विश्वास नव्हे तर हा अनुभव सुद्धा आहे ना. आपल्याला सर्वांना तो अनुभव आलेला आहे. समर्थांनी आपल्या भक्त मंडळीला हे देव अनुभवायचा कसा याचे सोपे मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग म्हणजे मन शांत करा. दररोज थोडा वेळ शांत बसा. डोळे बंद करून श्वासांवर लक्ष ठेवा आणि शांत मनात देवाची जाणीव करा. बघा, तुम्हाला देव आहे ना, तो जाणीवेशिवाय कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण करा. आपल्या आवडीच्या देवाचं नाव घ्या. जसं रामकृष्ण हरी, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री कृष्ण स्वारी, श्रीराम. म्हणजे आपल्याला जो कोणता देव आवडतो ना त्या देवाचं नामस्मरण करावं. तर आपल्या जीवनामध्ये आहे ना भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. पण जेव्हा आपलं मन शुद्ध होतं ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताची छाया नक्कीच पडलेली असते. पुढची गोष्ट म्हणजे प्रेम आणि दया ठेवा. दुसऱ्यांशी चांगलं वागा. दुसऱ्याला मदत करा. जिथे प्रेम आहे ना तिथे देव निश्चित आहे. पण आपण मात्र दुसऱ्याला कधीही चांगलं बोलत नाही. दुसऱ्याशी नुसती भानगडी करतो, वादविवाद करतो. मग देव आपल्याला मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या जीवनातील जोपर्यंत आपण स्वार्थ कमी करत नाही तोपर्यंत आहे ना ही देवाची जाणीव कधीच तुम्हाला निर्माण होणार नाही. म्हणून आपल्या जीवनातील स्वार्थ आहे ना तो आपण कमी करायला हवा. आपण काही काळ निसर्गात वेळ घालवायला हवा. शांत ठिकाणी जा. झाडं, नदी, आकाश बघा. तिथे देवाची अनुभूती आहे ना ती सहज मिळून जाईल. आणि सगळ्यात गोष्टच मोठी म्हणजे संतांचे विचार ऐका. संतांचे विचार वाचा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्या अभंगातून, श्लोकातून मनाला दिशाच मिळते ना. म्हणजे देव दिसत नाही पण तो नक्की जाणवतो. शांत मन, प्रेम आणि भक्ती आहे ना यातच माझा देव आहे. पण आपण मात्र बाह्यस्वरूपी देवाला शोधतो. त्यामध्ये तो सापडेल का बरं? कधीच सापडणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना बघा अशी काही आपण माणसे पाहिलेली आहेत. ती देवावर भरपूर टीका करायची. ती नास्तिक होती. पण त्यांनी देव बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एवढी देवाची आवड लागली ना तर आता आपल्यापेक्षा ते चांगली भक्ती करत आहेत. म्हणजे एक अभंग आहे ना, देव बघायाशी गेलो तर देवच होऊन आलो. पण आपल्याला जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही ना तोपर्यंत त्याची गोडी काय आहे, त्याची ऊर्जा काय आहे ते आपल्याला कळेल का बरं? कधीच कळणार नाही. आपण फक्त म्हणत असतो की भगवंत माझ्यावर रागावलेला आहे, भगवंत माझ्यावर कृपा करत नाही. पण असं म्हणून चालेल का बरं? आपण त्या भगवंताच्या भक्तीपर्यंत पोचायला हवं. भगवंताच्या नामस्मरणापर्यंत पोचायला हवं. तेव्हाच आपल्याला भगवंत कळेल ना. तसा कळेल का बरं? कधीच कळणार नाही. म्हणजे तुमचं मन शांत असेल ना तर देवाचा आवाज तुम्हाला नक्की ऐकू येईल. पण तुमचं मन शांत राहायला हवं. पण आपण मात्र घरामध्ये रोज भांडणं करत असलो, घरामध्ये आपण आपल्या पत्नीशी भांडण करत असलो, आपल्या मुलाबाळांशी भांडत असलो तर आपलं मन शांत राहील का बरं? कधीच राहणार नाही. आणि भगवंताला मन शांत लागतो तरच आपल्या कानी देवाचा आवाज ऐकू येईल. देव बाहेर शोधू नका. देव तुमच्या अंतःकरणातच आहे. जिथे स्वार्थ संपतो ना तिथेच अध्यात्म सुरू होतं. म्हणून भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर प्रत्येक कृतीमध्ये प्रेम आहे. म्हणून अहंकार सोडल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. आणि जग बदलायचा प्रयत्न करण्याआधी तुम्ही स्वतःला बदला. हा अहंकार आहे ना जोपर्यंत तुमचा जात नाही तोपर्यंत आपल्या हातून कधी भक्ती घडणार नाही. म्हणून आपल्या हातून चांगली भक्ती घडायची असेल तर या अहंकाराला
बाजूलाच सारावं लागेल. हा अहंकार आहे ना, तो नष्ट करावा लागेल. समर्थांनी सांगितलेलं आहे, सत्य, प्रेम आणि करुणा आहे ना, हाच खरा मनुष्याचा धर्म आहे. ज्या आहे त्या समाधान मानणं हेच खरं सुख आहे. कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. दुसऱ्यांच्या सेवेतच परमेश्वराची सेवा आहे ना. पण मनुष्य असं करतो का बरं? कधीच करत नाही. तो नेहमी भगवंताच्या वाकडेच जातो. भगवंताला जे आवडतं ना ते तो कधीच करत नाही. म्हणून तो दुःखी होतो ना. म्हणून सुखी व्हायचं असेल ना तर सद्गुरूंना शरण जा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, आनंदी आनंद निर्माण होईल. भगवंताची भक्ती आहे ना, श्रेष्ठ कधी ठरत असते बरं? जेव्हा भगवंताची भक्ती अधिक कर्म हे श्रेष्ठ होतात ना, तेव्हाच खरी भक्ती ठरत असते. म्हणजे जेवढी भगवंताची भक्ती महत्त्वाची आहे ना, तेवढे कर्मसुद्धा महत्त्वाचे आहेत. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका राज्यामध्ये बघा, एक विराज नावाचा एक तरुण राजकुमार होता. लहानपणापासून त्याला ऐश्वर्य, सत्ता आणि ताकद यांचं खूप आकर्षण होतं. त्याला वाटायचं की ज्याच्याकडे शक्ती आहे ना तोच योग्य आहे. त्याच्या वडिलांनी म्हणजेच राजानं त्याला अनेकदा सांगितलं होतं की राजा होणं म्हणजे फक्त राज्य करणं नाही तर लोकांची सेवा करणं आहे. पण विराजला हे कधीच पटत नव्हतं. म्हणजे त्याला तो अहंकारच होता ना. राजा वृद्ध झाला आणि काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. विराज गादीवर बसला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू त्याचा खरा स्वभाव बाहेर येऊ लागला. तो कठोर झाला. लोकांवर जास्त कर लावू लागला. कोणतीही चूक झाली ना तर कठोर शिक्षा देऊ लागला. त्याला वाटायचं जनतेला भीतीमध्ये ठेवलं ना तर लोक ऐकतात. त्या राज्यामध्ये एक वृद्ध माळी राहत होता. त्याचं नाव होतं नामदेव. तो राजवाड्याच्या बागेमध्ये काम करत असे. खूपच साधा, शांत आणि नेहमी हसतमुख असायचा. त्याचं काम होतं झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं आणि फुलांची काळजी घेणं. एकदा राजकुमार बागेमध्ये फिरत होता. त्यानं पाहिलं की नामदेव एक झाडं लावत होता. ते झाड फार हळू वाढणारं होतं आणि त्याला फळं यायला किमान 20 वर्षे लागणार होते. राजा हसला आणि म्हणाला, तू इतका म्हातारा आहेस आणि हे झाड 20 वर्षांनी फळं देणार आहे, तेव्हा तू जिवंत असशील का? असं तुला वाटतं का? नामदेव शांतपणे म्हणाला, हसला आणि म्हणाला, महाराज, मी ज्या झाडांची फळं खातो ना ती माझ्या पूर्वजांनी लावलेली आहेत. त्यांनी माझ्यासाठी विचार केला म्हणून आज मला फळं मिळत आहेत ना. मी जरी त्या झाडांची फळं खाणार नसलो तरी पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवून जाईल. राजाला हे उत्तर फारसं आवडलं नाही. त्याला वाटलं हा मला शिकवतोय. काही दिवसांनी राज्यात भरपूर दुष्काळ पडला. पाऊस आला नाही. शेती नष्ट झाली. लोक भुकेने तडफडू लागले. पण राजा विराजनं साठवलेलं धान्य लोकांना दिलं नाही. तो म्हणाला, राज्याचं भांडार माझ्यासाठी आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी. लोकांची परिस्थिती दिवसेंदिवस आहे ना ती वाईट होत गेली. चोरी, भांडणं, बंडखोरी सुरू झाली. राज्यात अशांतता पसरली. एका रात्री विराज वेश बदलून शहरात फिरायला गेला. लोक काय म्हणतात ते पाहायला गेला. त्यानं पाहिलं लोक उपाशी आहेत, काही लोक मरत आहेत, पण त्याला कुठेही सहानुभूती वाटली नाही. तो म्हणाला, हे सगळं त्यांच्या कर्माचं फळ आहे. तो परत राजवाड्याकडे येत असताना त्याला एका कोपऱ्यामध्ये प्रकाश दिसला. तिथे नामदेव बसलेला होता. त्याच्या आजूबाजूला काही लोक होते, भुकेने थकलेले होते. नामदेव त्यांना आपल्या छोट्या बागेतून मिळालेलं थोडंफार अन्न देत होता, काही फळं देत होता, काही भाज्या देत होता. ते पुरेसं नव्हतं, पण त्याच्याकडे जे काही होतं ना तो सर्वांना वाटत होता. राजा थांबला आणि त्यानं विचारलं, तू स्वतःकडे इतकं कमी असताना हे सगळं का वाटतोस बरं?
नामदेव म्हणाला, महाराज, जेव्हा मी झाडं लावतो ना तेव्हा मी त्याला विचारत नाही की तू मला काय देणार आहेस बरं. मी फक्त माझं काम करतो आणि जेव्हा ते मोठं होतं ना तेव्हा ते स्वतःहून देतं. माणसाचंही तसंच आहे. राजा काही बोलला नाही, पण त्याच्या मनात काहीतरी हालायला लागलं होतं. काही दिवसांनी परिस्थिती आणखी वाईट झाली. लोकांनी राजवाड्यावर हल्ला केला, बंडखोरी उसळली. विराजला आपला जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. तो जंगलामध्ये लपला. काही दिवस तो उपाशी राहिला. त्याच्याकडे ना सत्ता होती, ना अन्न होतं, ना कोणी मदत करणारा होता. एक दिवस तो खूप थकून एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याला कुणीतरी पाणी दिलं. त्यानं वर पाहिलं तर तो नामदेव होता. नामदेव म्हणाला, महाराज घ्या, पाणी घ्या. राजा थक्क होऊन बसला. तो म्हणाला, तू मला मदत करतोस, मी तुला कधीच काही दिलं नाही, उलट मी लोकांना त्रास दिला. नामदेव हसला आणि म्हणाला, महाराज, मी जे करतो ना ते तुमच्यासाठी नाही, माझ्या कर्मासाठी करतो. तुम्ही मला काय दिलं ना किंवा काय घेतलं याचा माझ्या कर्मावर परिणाम कधीच होत नाही. मी चांगलं करतो कारण ते माझं कर्तव्य आहे. राजानं हे ऐकून राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याला पहिल्यांदाच समजलं, सत्ता, भीती, ताकद यापेक्षा मोठं काहीतरी आहे. काही महिन्यांनी परिस्थिती पूर्णपणे बदलली. पाऊस आला, लोक शांत झाली. विराज आहे ना परत गादीवर बसला. पण यावेळी तो पूर्णपणे बदललेला होता. त्याने सर्वप्रथम राज्याचं भांडार उघडलं आणि लोकांना मदत केली. कर कमी केले, अन्यायकारक शिक्षा बंद केल्या आणि सर्वात महत्त्वाचं, त्याने स्वतः बागेत जाऊन झाडं लावायला सुरुवात केली. एकदा त्यानं नामदेवाला विचारलं, तुम्ही मला माफ केलं का? नामदेव म्हणाला, महाराज, माफी ही मागायची गोष्ट नाही, ती आपल्या कर्मातून मिळते. राजा शांतपणे मान हलवला आणि काही वर्षानंतर लोक विराजला एक न्यायी आणि न्यायाळू राजा म्हणून ओळखू लागले. आणि त्या बागेत जिथे नामदेवानं झाडं लावली होती ना तिथे आता मोठमोठी झाडं उभी झाली होती, जी अनेकांना सावळी आणि अन्न देत होती. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? तुम्ही किती जरी अहंकारी असाल ना तरी भगवंत तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं होण्यासाठी रोज तुम्हाला एक संधी देत असतो. पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही, आपले कर्मश्रेष्ठ करायचं की नाही, हे आपल्या हातामध्ये आहे. जो याला समजतो ना, बघा, राजानं एका मालीकडून समजवलं ना. राजा अहंकारी होता, दृष्ट माणूस होता, पण वेळेवर तो जागा झाला, चांगली कर्म करायला लागला. पण आता त्याच्या राज्यामध्ये त्याला खूप मान आलेला होता ना. मग आपलंही तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कितीही अहंकारी असू, कितीही लोभी असू, आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलेलं असेल ना, आपण चोरीमारी केलेलं असेल तरी भगवंत आपल्याला क्षमा करेल. फक्त भगवंताला आहे ना, सद्गुरूंना आपण क्षमा मागायला हवी. सद्गुरूंचे आपण चरणस्पर्श करायला हवे. जोपर्यंत भगवंताची आपण क्षमा मागत नाहीत ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये चांगला भक्तिमार्ग घडणार नाही. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला सद्गुरू ओळखायचा असेल ना तर तुम्हाला नामस्मरणाशिवाय काहीच उपाय नाही, कोणताही मार्ग नाही. आणि हे नामस्मरण आहे ना, तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर केलं तर किमान 21 दिवसाच्या आत तुम्हाला सर्व काही तुम्हाला ज्ञात होईल. ही भक्ती कशी आहे, भगवंत कसा आहे. कारण हे दिव्य दृष्टी आहे ना, भगवंत त्यांनाच देत असतो जे नामस्मरण करतात, 2 वेळची उपासना करतात, नियमांमध्ये राहतात. नुसती भक्ती करून चालणार नाही, तर आपल्याला कृतीमध्ये सुद्धा उतरावं लागेल. म्हणजे आपल्याला कर्मसुद्धा चांगली करावी लागतील. आणि हे सर्व जो चांगलं करतो ना त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आता आपल्या जीवनात सुद्धा भरपूर दुःख असेल, भरपूर काही गोष्टी असतील, तरीही टेन्शन घेऊ नका, तरीही वेगळ्या मार्गाने जाऊ नका, भक्ती मार्ग सोडू नका. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आहे ना खूपच चांगला दिवस येणार आहे. घाई करू नका.
जो घाई करतो ना त्याचं कधीच चांगलं होत नाही. बघा, तुमचं फळ आहे ना थोडं वेळाने मिळेल, पण ते फळ तुम्हाला तुमच्या अंतव्यस्थानापर्यंत सुख देईल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आहे ना, जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही ना आणि मृत्यू झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला मोठा प्रवास करायचा आहे, तो प्रवाससुद्धा आपल्याला माहीत नाही. पण या मानवरूपीमध्ये आपण केलेले हे कर्म आहेत ना, जर आपले कर्म श्रेष्ठ असतील तर आपल्याला स्वतः भगवंत घ्यायला येणार आहे. म्हणून काही चिंता करू नका, दुःखी होऊ नका. येणारा काळ आपला आहे, फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. हे नामस्मरण आहे ना तेच तुम्हाला तारणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका. आईवडिलांना सांभाळा, आईवडिलांना शिवीगाळ करू नका, कारण तेच आपले गुरु आहेत ना, तेच आपले भगवंत आहेत. म्हणून जास्त विचार करू नका. आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा, हीच खरी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.